दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे साहेब, ज्या दिवशी यांनी दिव्यांग मंत्रालयाच्या सचिव पदाचा पदभार घेतला त्या दिवशीपासून मात्र महाराष्ट्रामध्ये खऱ्या दिव्यांगजनासाठी पुढे काहीतरी नक्की होणार आहे ही आशा प्रत्येक दिव्यांगजनाच्या मनात निर्माण झाली आणि त्याचबरोबर खोटे काम करून खऱ्या दिव्यांगजनाचे लाभ वरबाडणाऱ्या या खोट्या दिव्यांगामध्ये दहशत आणि भीती नक्कीच निर्माण झाली। आणि फक्त दिव्यांगजनामध्येच नाही, म्हणजे या खोट्या दिव्यांगजनामध्येच नाही तर त्यांना मदत करणारे अधिकारी कर्मचारी यांचे पण धाबे दणाणले असं नक्की म्हणावं लागेल। सचिव पदभार घेताच त्यांनी दिव्यांगजनाच्या सर्व अडचणीसाठी अभ्यास करणं चालू केलं। विविध अडचणीचा त्याने बारकाईने अभ्यास केला। नेमका या सगळ्या अडचणी कशा सोडवायच्या, आतापर्यंत जे काही हालचाली झाल्या त्या पूर्ण का नाही होऊ शकल्या, या सगळ्या गोष्टीचा त्याने गांभीर्याने विचार केला। दिव्यांगजनासाठी शासकीय इमारती तसेच धार्मिक स्थळे या ठिकाणी सुगम्य वातावरण राहावं, बोगस दिव्यांग शोध मोहिमेसाठी जिल्हा परिषदला आदेश देण्यात आले। बोगस दिव्यांगत्व पडताळणी मोहीम अशा प्रकारचा शासन आदेश निघाला। एसटी महामंडळाला कडक निर्देश दिले आणि त्या निर्देशाचा परिणाम झाला की एसटी महामंडळाला तातडीचे आदेश किंवा महत्वाचं पत्र काढावं लागलं। नोकरीमधील दिव्यांगजनाला, पदोन्नतीमध्ये दिव्यांगजनाला होणाऱ्या अडचणी, त्या ठिकाणची बोगस भरती आणि सगळ्यात महत्वाचा विषय होता बॅकलॉग वॅकन्सीज। मुंढे साहेबांनी तातडीने शासन आदेश काढला, शासन निर्णय काढला। दिव्यांग आयुक्त, राज्य दिव्यांग आयुक्त यांचे कर्तव्य आणि त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, सुमोट ऍक्शन वगैरे या सगळ्या गोष्टींनी राज्य दिव्यांग आयुक्तांना वाढवून दिलेले पॉवर। महाराष्ट्र शासन दिव्यांगजनांचं कसं भलं करणार आहे याच्यासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट मुंढे सरांनी तयार केलं। संजय गांधी योजनेमधले अनेक बोगस दिव्यांग, नेमकं त्याच्यासाठी काय केलं, बऱ्याच पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी झालेल्या आहेत, नेमकं त्या तक्रारीचं पुढं काय झालं। भंडारा प्रकरण घ्या, नगर प्रकरण घ्या, बीड प्रकरण घ्या, अहो प्रत्येक जिल्ह्याचं, प्रत्येक गावाचं, तालुक्याचं नाव घ्यावं लागलं। अनेक बोगस दिव्यांगाबद्दलच्या तक्रारी झाल्या, अनेक बोगस दिव्यांगाबद्दल FIR फाडले गेले, मग ते एसटीतले असो, संजय गांधी मधले असो, नोकरीमधील असो, प्रत्येक गोष्टीमधील बोगस दिव्यांगाबद्दल FIR फाडले गेले। ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादरच केलं नाही, ज्यांनी खोटं प्रमाणपत्र घेतलं, या सगळ्याबद्दल। पण त्या FIR मध्ये मात्र एक गोष्ट नव्हती, दिव्यांग हक्क अधिनियम कलम नंबर 91। कलम नंबर 91 म्हणजे दिव्यांगजनाचे लाभ घेण्यासाठीचे जे काही जुगाड करून बोगस कागदपत्र तयार केले अशावर कारावास आणि दंडाची शिक्षा आहे। पण ही गोष्ट जर FIR मध्येच घेतली नाही तर मग नेमका तपास हा त्या कलमानुसार होईल, जसं की IPCचं कलम नंबर 420 असू द्या, IPCचं कलम नंबर 468 असू द्या, 471 असू द्या, आणि त्याच्यानंतर BNCचे कलमामध्ये जर विचार केला तर 336/3 असू द्या, 340/2 असू द्या, हे सगळे कलम असू द्या, पण या कलमाच्या जोडीला दिव्यांग हक्क अधिनियम मधील कलम नंबर 91 घेणं जरुरी आहे। हो, दिव्यांग हक्क अधिनियम काय असतो हे तरी कोणी वाचलंय का, हा मात्र शोधाचा विषय। पण आता या सगळ्या गोष्टी होणार नाहीत, या सगळ्या गोष्टी दिव्यांग हिताच्या गोष्टी सिस्टमॅटिकच चालणार आहेत। UDI कार्ड, जे नवीन UDI कार्ड, UDI सर्टिफिकेटसाठी, डिसेबल सर्टिफिकेटसाठीचे अर्ज आहेत, इथे खूप मोठ्या प्रमाणात अर्ज पेंडिंग आहेत आणि या सगळ्या गोष्टीसाठी सिव्हिल सर्जन आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक मीटिंग घेतली, एक कॉन्फरन्स घेतली आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी कडक निर्देश दिले। विशेष सांगायचं कौतुकाची बाब अशी की जो अधिकारी आठवड्यातले 6 दिवस, गरज पडली तर रविवारी, पण या सगळ्या म्हणजे आपल्या दिव्यांग लोकांच्या हक्काच्या गोष्टीसाठी मेहनत करतो, त्या अधिकाऱ्याचं करावं तेवढं कौतुक आहे। पण हे होत असताना मात्र काही जणांच्या पोटात दुखत होतं असं मधील 1-2 बातम्यानुसार दिसतंय। तुमच्या पोटात दुखू द्या, तुम्हाला धडकी भरू द्या, तुमचं वाटोळ होणार आहे ह्याची भीती तुम्हाला वाटू द्या, आता काही आपलं खरं नाही हे वाटू द्या, पण हा धडाकेबाज अधिकारी काही थांबणार नाही। व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये बरेच जण लिहितात, मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या भावनांचा कदर, कारण तुम्ही मी आपण खरे दिव्यांग आहोत आणि त्याच्यामुळं आपलं दुःख आपल्यालाच माहिती, आपले अधिकार कसे ओरबाडले गेले हे आपल्यालाच माहिती नक्की। आणि मला शाश्वती आहे, मला खात्री आहे की या सगळ्या दृष्टीने हालचाली होतीलच। सगळ्या गोष्टीबद्दल मात्र मुंढे साहेबांनी बारीक अभ्यास केला आणि त्यानुसार शासन निर्णय काढले आणि त्याला एक लिमिट दिली आहे। 2 महिन्यामध्ये फायनल झालं पाहिजे, 1 महिन्यामध्ये फायनल झालं पाहिजे, 3 महिन्यामध्ये फायनल झालं पाहिजे, त्याच्यानंतर टाळाटाळ जमणार नाही।
दिव्यांग आयुक्ताकडे तक्रार केल्यानंतर अगोदर जो कालावधी लागत होता त्याच्याबद्दल नाही बोललेलं बरं, पण आता मात्र तक्रार, निकाल आणि त्याची अंमलबजावणी या सगळ्या गोष्टीसाठी 15, 30, 90 या सगळ्या गोष्टीसाठी हे नियम लागू करून दिलेले आहेत आणि हे शासन निर्णय आहेत जे की तुम्हाला फॉलो करायचेच असतात. आणि दिव्यांग व्हिजन जी भविष्यामध्ये महाराष्ट्र नेमकं दिव्यांगजनासाठी काय करते याच्याबद्दलची व्हिडिओच्या शेवटी मात्र मुंडे साहेबांचं एकदा आभार मानतोय सर्व दिव्यांगजनाच्या वतीने आणि एक अपेक्षा ठेवतोय, महाराष्ट्रामध्ये एक खमके अधिकारी दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे साहेबांनी जे दिव्यांगजनासाठी व्हिजन आणि GR काढलेत अशा प्रकारचे GR केंद्र शासन आणि प्रत्येक राज्याने काढावे. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढचा एक व्हिडिओ घेऊन येतोय आपण नगर जिल्ह्यातील बोगस दिव्यांगाच्या हालचाली. नमस्कार.